गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वा समास चौथा अनुमान निरसन। श्रीराम बहुत जनासी उपाय वक्त यास पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये पोहणारची गुसक्या खातो जनास कैसा काढू पाहतो आशय लोकांचा राहतो ठाई ठाई आपणची बोलीला संहार आपणची बोली जे सर्वसार दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिले नाना पाढाली पडेना बोलिलेसी बोलावेना मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडे उगीस करी गथा गोवी तो लोकांस कैसे उगवी नाना निश्चये नाना गोवी पडत जाते घाली शास्त्रांची दडपण प्रचिती विण निरूपण पुसो जाता उगाच क्षीण अत्यंत माने पुंडलीक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून इथं उपस्थित असलेल्या सर्व भक्तगण शिष्यगण चाहते या सर्वांना श्री संप्रदाय पद्धतीनं श्री गुरुदेव। भाविको मागील सत्संगामध्ये आपण श्रवण निरूपण या विषयावरती सद्गुरूंच्या वाणीतून अतिशय सुंदरपणे प्रवचन ऐकलेलं आहे की श्रवण करणं किती महत्त्वाचं आहे किती आवश्यकता आहे याची आपण माहिती मागील रविवारी घेतलेली आहे। आता आजचा जो विषय आहे तो आजचा विषय म्हणजे दशक 17वा समास 4 अनुमान निरसन या विषय आज आपण माहिती घेणार आहोत माहिती पाहणार आहोत। भाविको आपल्या देशात अध्यात्म हे फार स्वस्त उपलब्ध आहे आणि स्वस्त उपलब्ध असल्यामुळंच त्यामध्ये अनेक घोटाळे निर्माण होत आहेत। आता कुठलाही ग्रंथ म्हटलं की त्यामध्ये तत्वज्ञान हे आलंच आणि हे तत्वज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा तत्वज्ञान समजून सांगायचं असेल तर त्यासाठी उत्तम बुद्धी असणं हे अत्यावश्यक आहे। परंतु आपण नेमकं हेच विसरतो
आणि मग ज्यांना अध्यात्म माहीत नाही, ज्यांना अध्यात्म कळत नाही, अशा अनाधिकृत माणसाकडून ज्यावेळेस आपण अध्यात्म ऐकायला सुरुवात करतो किंवा अनाधिकृत माणूस ज्यावेळेस अध्यात्म सांगायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्यामध्ये अनेक घोटाळे, अनेक प्रश्न, अनेक समस्या निर्माण होतात. आणि हे होऊ नये यासाठीच समर्थ रामदास स्वामींनी ह्या हनुमान निरसनमध्ये दोघांनाही सावध केलंय. दोघं कोण? श्रवण करणाऱ्या श्रोत्यालाही सावध केलंय आणि बोलणाऱ्या वक्त्याला सुद्धा रामदास स्वामींनी या हनुमान निरसनमध्ये सावध केलंय की आपण श्रवण करतो. मागला आठवड्याच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं, आपण श्रवण करतो, पण श्रवण कुठलं केलं पाहिजे, श्रवण काय केलं पाहिजे, हे यासाठी या समासामध्ये आपल्याला सावध करतात. वक्त्याला सावध करताना सांगतात की ज्या वेळेस वक्ता अध्यात्म सांगण्यासाठी बाहेर पडतो, त्यावेळेस त्यानं बाहेर पडण्याच्या अगोदर काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी कोणती घेतली पाहिजे की अध्यात्म सांगत असताना जी गोष्ट आपण सांगणार आहे त्याची आधी स्वतःची प्रचिती आवश्यक आहे. हा जो समास आहे, हा समास आम्हा प्रबोधनकारांसाठी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. कारण प्रबोधनकार हा ज्ञानाचा एक डोळा आहे आणि याने कसं वागलं पाहिजे हे या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात. अनुमान, कारण आपण वेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ वाचतो, रामदास स्वामींनीचाच शब्द आमच्या काळेने वापरला प्रबोधनकारांनी. रामदास स्वामींनी असं सांगितलं आहे दासबोधामध्ये की अध्यात्म स्वस्त आहे. याचा अर्थ काय? तर ही भारतभूमी जी आहे ती ऋषी मुनींची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. इथे अनेक ऋषीमुनींचा जन्म झाला, अनेक साधू संत या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यामुळे इथे जे अध्यात्म आहे त्या अध्यात्माचा जन्म झाला असं म्हटलं तरीसुद्धा अतिशयोक्ती ठरणार नाही. रामदास स्वामींना सांगायचं की इथे अध्यात्म रुजलेलं आहे, जन्माला आलेलं आहे, विस्तारलेलं आहे, पसरलेलं आहे आणि सहजगत्या उपलब्ध आहे. अशा दृष्टीने ते स्वस्त हा शब्द वापरलेला आहे की या देशामध्ये अध्यात्म स्वस्त आहे. स्वस्त आहे म्हणजे त्याचा अर्थ की पटकन उपलब्ध होऊ शकेल इतक्या पद्धतीनं इथे अध्यात्म रुजलेलं असल्यामुळे किंवा उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ते अगदी सहजगत्या प्राप्त होतं. त्यामुळे हे सहजगत्या प्राप्त होणारं अध्यात्म आपण सहजगत्या घेण्यापूर्वी आपण पण काळजी काय घेतली पाहिजे आणि आम्ही प्रबोधनकारांनी काळजी काय घेतली पाहिजे, या दोघांना सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी ताळ्यावर आणायचा प्रयत्न केला या अनुमान या समासामध्ये. ऐकूया आपण पुढे काळे सर आपल्याला काय सांगतात. या हनुमान निरसनामध्ये पुढं रामदास स्वामी आपल्याला सांगतात की अरे बाबांनो, आत्मप्रचिती असणाऱ्या संतांच्याकडून अध्यात्म ऐकणं ही खरोखर भाग्याची गोष्ट असते. कारण आत्मप्रचिती, आत्मसाक्षात्कार झालेली जी संत मंडळी असतात, लाखात एखाद्याला आत्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार झालेला असतो. पण अशा संतांकडून ज्या वेळेस आपण अध्यात्म ऐकतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये आत्मसाक्षात्काराची खूण बाणवते. आणि म्हणून आज तुमचं आमचं भाग्य आहे की जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या रूपानं की आपल्याला एक आत्मसाक्षात्कारी रूपी संत आपल्याला लाभलेले आहेत आणि ते आपल्याला वारंवार काय करतायत, सावध करतायत, भक्ती शिकवतायत. भाविको, ज्यावेळेस जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी जसं रामदास स्वामींनी जी अट सांगितली तशीच जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी ज्यावेळेस भक्ती करायला सुरुवात केली त्यावेळेस अगोदर प्रत्येक गोष्टीची प्रचिती घेतली. ज्यावेळेस भक्ती करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की भक्ती म्हणजे मनाचा व्यायाम आहे, भक्ती म्हणजे ईश्वराशी साधलेलं अनुसंधान आहे. आणि हे करत असताना त्यांनी बघितलं की ज्यावेळेस भक्ती करायला लागले त्यावेळेस व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला काय मिळतं बघायला की व्यवहारिक जीवनामध्ये आपल्यामध्ये संयम असण्याची आवश्यकता असते, आपल्यामध्ये चिकाटी असण्याची आवश्यकता असते, आपल्यामध्ये प्रगल्भता असण्याची आवश्यकता असते, आपल्यामध्ये नेतृत्व गुण वाढण्याची आवश्यकता असते.
आणि हे सर्व गुण जे आहेत, हे सर्व गुण प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. परंतु जोपर्यंत आपण अंतर्मन आणि बहिर्मन हे एकाग्र करत नाही आहे, आणि हे जोपर्यंत एकाग्र करत नाही तोपर्यंत हे जे आपल्याला आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत हे आपण आपल्यामध्ये डेव्हलप करू शकत नाही. संतांचा हा संग लिहावी अभंग. बघा, संत जे लिहितात ना त्या गाण्याला अभंग म्हणतात, आणि सामान्य माणूस जो लिहितो त्याला गाणं म्हणतात. कारण संतांचं ते गाणं हा अनुभव असतो, त्यांचा स्वतःचा तो अनुभव असतो, आणि तो अनुभव त्या गाण्याच्या रूपातून ते व्यक्त करत असतात. आणि जो व्यावहारिक माणूस असतो, सामान्य माणूस असतो, तो गाणं लिहित असतो, त्या गाण्यातले भाव आणि त्याच्या आचरणामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो, म्हणून त्याला गाणं म्हणतात. समर्थ रामदास स्वामींना हेच या समासामध्ये सांगायचं आहे की ज्याच्याकडून आपण ऐकणार आहोत त्याला आम्ही प्रवचनकार म्हणू, कीर्तनकार म्हणू किंवा वक्ता म्हणू, तो बोलतो तसा वागणं अत्यंत आवश्यक आहे. अशाच माणसाकडून आपण अध्यात्म ऐकून घेतलं पाहिजे. नाही तर अध्यात्माच्या लांबड्या चवड्या मोठ्या गप्पा मारतोय पण कृतीच शून्य आहे. इकडे म्हणायचं माणसामध्ये वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. प्रवचन संपल्यानंतर पैसे किती देतो त्या नोटांवर जर लक्ष असेल त्याचं वैराग्य काय उपयोगाचं आहे. ही पोपटपंची आहे, आणि या पोपटपंचीचं आपण काही ऐकून काही उपयोग होणार नाही, आपल्यामध्ये काही फरक पडणार नाही. आणि म्हणून जितका वक्ता महत्त्वाचा, जितका श्रोता महत्त्वाचा आहे तितका वक्तासुद्धा महत्त्वाचा आहे. आणि हे ह्याच्यातून शिकून घ्यायचं आहे. आम्हा प्रबोधनकारांना समर्थ रामदास स्वामींनी अशी काय थापड लगावलेली आहे की तू एक वक्ता म्हणून सामान्य माणसाला बोध करतोस. त्यामुळे तुझ्यात किती वैराग्य आलं, तुझ्यातले विकार किती कमी झाले, तू जे आपल्या गुरुचं नाव घेऊन सांगत असतो त्याप्रमाणे तुझं आचरण आहे का, तुझं घरी दारी अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी तू तसा वागतोस का. ते वागलं पाहिजे तरच आपलं आचरण. कारण नेहमी जी आपलं श्रद्धास्थान असतं किंवा जो आपलं लिडरशिप करत असतो किंवा जो आपलं नेतृत्व करत असतो त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आणि म्हणून मला वाटतं समर्थ रामदास स्वामींनी आम्हा सर्व प्रबोधनकारांना सांगितलेलं असावं की तू कसा वागला पाहिजेस, तुला अध्यात्माचं कसं ज्ञान असलं पाहिजे. गुरूंबद्दल अत्यंत प्रेम आहे म्हणून प्रवचनात सांगायचं, आणि कृतीत शून्य असेल तर आपण लोकांना सांगितलं तर लोक आपलं स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून प्रबोधनकारांनी आम्ही शिकलं पाहिजे याच्यातून की आम्ही कसे वागतोय. यापूर्वी कसे वागत होतो त्यापेक्षा आता हा समास ऐकल्यानंतर सुद्धा आम्ही प्रबोधनकारांनी ह्याच्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे. गुरूंवर असणारी निष्ठा, तरच आम्हाला तो अधिकार पोचतो इतरांना सांगण्याचा. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण तंतोतंत पालन करतो का. आपल्यामधलं काम, आपल्यामधला क्रोध, आपल्यामधला मोह, आपल्यातली माया, आपल्यातले विकार, रस तम सत्व आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न किती केला याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. तरच त्या ज्ञानाला अर्थ आहे. आणि अशाच व्यक्तीचं ज्ञान तुम्ही ऐका असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. कारण त्याला त्यातलं काहीच कळलं नसेल, फक्त आपलं वाचायचं मी बौद्धिकदृष्ट्या. तसं भरपूर लोक लेक्चर देतात, कारण लौकिकदृष्ट्या ते भरपूर अपडेट असतात आणि त्याच्यामुळे अगदी मोठमोठे इंग्रजी शब्द वापरून त्याच्यावर लेक्चर देत, पण कृतीत काहीच नसतं आणि मग गडबड होते. मग उदाहरण देताना कसं दिलं जातं की शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव, ऐसे दोन्ही देव एक झाले. अशी पंक्ती आली की सांगणार. एकदा काय झालं, शिव आणि विष्णू, तू मोठा की मी मोठा, ह्याच्यावरून भांडण झालं आणि दोघांनी एकमेकांना पाडलं खाली. आणि शिवाच्या उरावर विष्णू बसला आणि विष्णूच्या उरावर शिव बसला आणि दोघांचं जोरात भांडण झालं. तू मारतोस की मी मारतो. ही जी पंक्ती आहे शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव, ही कशावरून आले. अनेक उदाहरणावरून आले. मागच्या काही संत संघापूर्वी मी सांगितलं होतं एकदा ते उदाहरण
की भगवान विष्णूंना 7व्या अवतारामध्ये, प्रभू रामचंद्र अवतारामध्ये ज्या रावणाचा वध करायचा होता, त्या लंका उलटून त्या लंकेमध्ये जायचं होतं. त्यामुळे भारताच्या शेवटच्या टोकावर भगवान प्रभू रामचंद्रांनी ईश्वराची स्थापना केली, शंकराची स्थापना केली, आराधना केली, त्यांना प्रसन्न करून घेतले, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग लंकेमध्ये प्रवेश केला. आणि म्हणून त्या ठिकाणाला रामेश्वरम म्हटलं जातं. रामानं स्थापन केलेला ईश्वर म्हणून ते रामेश्वरम. डॉक्टर अब्दुल कलाम, आपले भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलामांचा जो गाव आहे रामेश्वरम, ते असं निर्माण झालं आहे. दुसरं एक उदाहरण दिलं होतं मी संत संघामध्ये, की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून वासुकीच्या तोंडातून जे हलाहाल म्हणजे विष बाहेर पडू लागलं, ते विष आता संपूर्ण सृष्टी जाळून टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला भगवान विष्णू एका कामामध्ये अडकले होते. कोणत्या? तर मंदाराचळ पर्वत जो आहे त्याच्या खाली जाऊन बसले होते, कुर्माचं कासवाचं रूप धारण करून. कारण तो मंदाराचळ पर्वत जो होता तो समुद्रात बुडत होता. जर खाली बुडला, आपण माठ घ्या आणि माठामध्ये दही घाला, थोडं पाणी घाला त्याच्यामध्ये आणि घुसळायला सुरुवात करा, आणि ती जी रवी असते ना ती खाली जर काटाला बसली जाऊन तर घुसळता नाही येत, माठ फुटेल आणि घुसळता नाही येणार. म्हणून ती त्या माठापासून वरती काही अंतरावर धरावी लागते. तसे तो मंदाराचळ पर्वत म्हणजे रवी आणि वासुकी म्हणजे दोरी. देव आणि दानव दुशीकडून ती ओढत होते आणि त्यामुळे तो मंदाराचळ पर्वत आदांतरी असा फिरला पाहिजे ना, इकडून तिकडे फिरला पाहिजे, तरच ते घुसळता येईल, नाही तर नाही घुसळता येणार. मग तो ज्यावेळी खाली बसू लागला, त्या देवांना साह्य करण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलं आणि ते मंदाराचळ पर्वताच्या खाली आहेत. आता देवांचं रक्षण हे दोनच देव मुख्य करून करतात, कारण ब्रह्मदेवाचा पिता विष्णूच आहे. तसे सृष्टीचे दोनच हे करते आहेत, एक म्हणजे शिव आणि दुसरा म्हणजे भोलेनाथ आणि दुसरा भगवान विष्णू. भगवान विष्णूंनी सुद्धा आपल्या भक्तांवर, देवादिकांवर आलेली संकट दूर करण्यासाठी 10 अवतार धारण केले. 9 वेळा गर्भवास म्हणे सहन केला. तर तो विविध प्रसंगात येतो. तशा प्रकारे तो मंदाराचळ पर्वताच्या खाली जाऊन बसला होता. आता देवांना दानवांना ह्या विषापासून कसं वाचवायचं आणि सगळी सृष्टी कशी वाचवायची, असा ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला, त्या भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यामुळे भगवान शंकर काळे निळे पडून गेले सगळे आणि त्यांच्या अंगाची इतकी लाही होऊ लागली. आता जेव्हा करायचं काय, म्हणून भगवान शंकरानं विष्णू नामाचा घोष लावला. जसं इथं भगवान प्रभू रामचंद्रांनी शिवाच्या नामाचा घोष लावला आणि आशीर्वाद मागून घेतले. शिवनाम त्यांनी घेतलं, स्वतः ते विष्णू पण शिवाचं नाम घेऊन शिवाला प्रसन्न करून घेतलं. आणि इथे त्यांनी काय केलेलं आहे की विष्णूचं म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आपला जो शरीराचा दाह आहे हा कमी करून घेतला. असा तो प्रसंग आहे. परंतु तो नीट नाही कळला. वक्ता जो आहे तो अभ्यासू नसेल, त्याच्या कृतीत अध्यात्म नसेल तर काय होईल हे या उदाहरणातून शिकण्यासारखं आहे. तो वक्ता काय सांगेल की दोघांचं भांडण झालं आणि दोघांनी एकमेकांना आटपेना, प्रचंड ताकद, भगवान विष्णूला 4 हात, तो ऐकेना म्हणून शंकराला धरला आणि खाली पाडला आणि शंकराच्या पोटावर जाऊन भगवान विष्णू बसला. मग भगवान शंकर गप्प बसतात काय? मग त्यांनी पण काय केलं, भगवान विष्णूला लोळवलं. म्हणून ती पंक्ती शिवस्य हृदय विष्णू. काय अध्यात्माचं होईल सांगा? समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे, अशा वक्त्याकडून ज्याला अध्यात्म कळलेलंच नाही, शास्त्रशुद्ध, ज्याला गुरुप्रचिती नाही, ज्याला आत्मप्रचिती नाही, ज्याला शास्त्रप्रचिती नाही. आत्मप्रचिती तर बाजूलाच विशेष आहे, कोटीमध्ये एखादा माणूस निर्माण होतो, पण कमसे कम त्याला गुरुप्रचिती पाहिजे, त्याला शास्त्रप्रचिती असणं गरजेचे आहे. हे जोपर्यंत नाही, म्हणजे जोपर्यंत त्याला गुरूंची कृपा झालेली नाही, गुरुकृपेचा तो कधी त्याला वारसा मिळू शकतो की त्याच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये गुरूंनी सांगितलेला संदेश ओतप्रोत भरलेला असतो, त्यावेळी त्याला गुरुकृपा होते. गुरु तसे तोंडानं सांगतात, काही जण उचलतात गुरूंचा, डोक्यावर ठेवा, काढा फोटो,
चल तस्वीरीत भरूया. हे बघा माझ्या पाठीमागे गुरूंची कृपा आहे. याला गुरुकृपा नाही म्हणत. गुरुकृपा त्याच वेळी गुरु तोंडाने जरी बोलले माझे तुझ्यावर आशीर्वाद आहेत तरीसुद्धा आशीर्वाद मिळत नाहीत. आशीर्वाद मिळण्यासाठी गुरुने जो दिलेला वसा आहे तो तंतोतंत तो स्वतः आचरणात आणतो का? त्याने जर आचरणात आणला तर गुरुकृपा आपोआप होते. मग तिथे काही न्यून्य नसतं. अशा वक्त्याकडून अशा प्रबोधनकाराकडून आपण काय केलं पाहिजे? अध्यात्म नीट समजून घेतलं पाहिजे. कारण अध्यात्म आपल्याला देव बनवणार आहे. असं एकमेव शास्त्र आहे की मी कोण याची ओळख करून देणारं एकमेव शास्त्र म्हणजे ते अध्यात्मशास्त्र. म्हणून ते नीट योग्य व्यक्तीकडून समजून घेतलं पाहिजे. प्रवचनामध्ये विनोद केले, टाळ्या मिळाल्या म्हणजे प्रवचन किंवा कीर्तन झालं नाही. तर त्याला स्वतःला ते कळणं आवश्यक आहे. त्याला जर कळलं नसेल तो त्यात पात्रतेचा नसेल, त्याची पात्रता काय येणार? गुरूंमध्ये ती पात्रता काय येते? कारण गुरु पण एकेकाळी शिष्य असतो. त्याच्या गुरुनी त्याला जे सांगितलेलं असतं ते त्याने स्वीकारलेलं असतं, त्याने अंगीभूत करून घेतलेलं असतं. आणि ज्यावेळी ते अंगीभूत होतं, ज्यावेळी ते आचरणामध्ये येतं, त्याच्या कृतीमध्ये येतं, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये आलं की ॲटोमॅटिकच अध्यात्म त्याच्यामध्ये येतं आणि त्याला ती गुरूंकडची दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि मग त्याच्या मुखातून जे येतं ते श्रवण करून आपलं कल्याण होतं. म्हणून सर्व आम्हा प्रबोधनकारांना समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की अध्यात्माचा प्रचार प्रसार करणारे तुम्ही ईश्वराचे दूत आहात. तुमच्याकडून फार मोठं महान कार्य होतं आहे. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही पूर्वीजन्मी काहीतरी पुण्य केलेलं आहात आणि म्हणून तुम्हाला ही संधी मिळालेली, ही सेवा मिळालेली आहे. म्हणून ही सेवा मिळाली त्याचं घमेंड न करता, ही सेवा मिळाली तिला अशी क्षुल्लक न समजता, ही सेवा मिळाली म्हणून पोट भरण्याचा धंदा न समजता, ही सेवा जी आहे ती नीटनेटकी होण्यासाठी पहिलं आपण आपलं आचरण तशा प्रकारचं केलं पाहिजे. तरच आम्हाला तो नैतिक अधिकार बोलण्याचा प्राप्त होतो. तरच आम्ही ते सांगू शकतो. तरच आमच्यावर कृपा होऊ शकते आणि तरच आम्ही जे सांगणार आहोत ते बिनचूक सांगू. आपण आमच्या अनेक उदाहरणातून पाहिलं असाल. बऱ्याच वेळेला मला ती गोष्ट ती माहितीच नसते, परंतु बरोबर माझ्या मुखातून येऊन जातं आणि मी सांगतो बघा हे मला माहिती नव्हतं, माझ्या गुरुनी सांगितलं. त्याला गुरुकृपा म्हणतात. गुरु पाठीशी राहतात आणि बरोबर योग्य ती गोष्ट आपल्या मुखातून घेऊन जातात. अशासाठी आम्ही प्रबोधनकारांनी काय केलं पाहिजे? जसं मागच्या संत संघामध्ये मी सांगितलं की चुकीचं जर आपण ऐकलं तरीसुद्धा आपल्यावर परिणाम होतो. त्यासाठी एका बकऱ्याचं उदाहरण दिलं होतं आणि कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं. तो माणूस वेडा झाला की रे सगळे जर म्हणतात कुत्रा आहे कुत्रा, तर कदाचित मी कुत्राच घेऊन आलो असेल आणि त्याने तो खांद्यावरचा बकरा जो असतो, बोकड जो असतो सोडून देतो कुत्रा समजून. हा श्रवणाचा परिणाम होतो. म्हणून वाईट गोष्ट ऐकून किंवा वाईट लोकांकडून, वाईट लोक नसतात कधी, प्रवृत्ती वाईट असते, त्या वाईट प्रवृत्तीच्या संगतीमध्ये गेलं तरीसुद्धा आपला दुष्परिणाम होतो. म्हणून चांगली संगत करा, चांगलं श्रवण करा. परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात चांगलं श्रवण करा, याचा अर्थ गोड गोड बोलणे म्हणजे चांगलं श्रवण नव्हे. तर ज्याच्याकडून आपण श्रवण करणार आहोत तो त्याचा अधिकारी असला पाहिजे, त्याच्या ते अंगी असलं पाहिजे. ते अंगीभूत असल्याशिवाय त्याने ते देता कामा नये. ऐकणाऱ्याचं जसं नुकसान होणार आहे तसंच सांगणाऱ्याचं पण नुकसान होणार आहे. म्हणून आम्ही प्रबोधनकारांना जाग्यावर आणण्यासाठी, ताळ्यावर आणण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा अशा प्रकारचा समाज घेतलेला आहे की आम्ही सांगणाऱ्याने विचार केला पाहिजे की आम्ही अध्यात्म सांगतो पण जगतो का? नाही, आम्हाला आजपासून जगलं पाहिजे, आमच्या कृतीमध्ये ते आलं पाहिजे, तरच तो सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे. नाहीतर आमची पोपटपंचीचा परिणाम, आम्हाला मोठेपणा कदाचित लौकिक मिळेल परंतु आम्ही पापाला वाटेकरी होतोय. लोकांना कुठलाही प्रकारचा अनुभव नसताना आपण सांगतोय आणि सांगतोय ते पण बऱ्याच वेळेला चुकीचं सांगतोय. आम्ही आमच्या बुद्धीनं, आमच्या क्षमतेनं अनुमान काढतो आणि सांगतोय आणि त्यामुळे आपलं नुकसान होईल. यासाठी आमच्या प्रबोधनकारांनी सर्वांनीच, मी पण हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण मी पण वक्ताच आहे. मी लक्षात घेतलं पाहिजे मी ज्यावेळी लोकांना सांगणार आहे त्यावेळी माझं आचरण तसं असणं गरजेचं आहे. तेव्हा जसं आपण या संत संघांना एवढ्या आलात आणि वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान तुम्ही ऐकलेलं आहात, परंतु मला एक समर्थ रामदास स्वामी म्हणून जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी
मी लिहिलंय खरं, पण माझं जे तत्त्वज्ञान आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो सांगणारा वक्ता आहे तो सुद्धा तेवढ्याच योग्यतेचा आहे का हे तपासून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा बोध समर्थ रामदास स्वामींना या समासातून करायचा आहे. आता पाहूया परत समर्थ रामदास स्वामी पुढच्या सत्संगामध्ये आपल्याला काय बोध करतात ते. त्यासाठी आपण परत जरूर पुढच्या संत संघाला उपस्थित राहूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.